आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टरची सुरुवात करणार आहोत आणि चॅप्टरचं नाव आहे पार्शियल फ्रॅक्शन्स. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या केसवरती प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. याच्यामध्ये टोटल 3 केसेस आहेत. केस फर्स्ट, केस सेकंड, केस थर्ड. आजच्या लेक्चरमध्ये आपण केस 1 वरचे प्रॉब्लेम बघणार आहोत. केस 1, व्हेन डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. ठीक आहे, तर बघा हा न्यूमरेटर आहे आणि हा काय आहे, डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर मध्ये रिपीट होणार नाही, म्हणजे या ठिकाणी x-1, इथे सुद्धा x-1 असा या ठिकाणी जो डिनॉमिनेटर आहे तो रिपीट होणार नाही, म्हणून आपण त्याला काय सांगितले या ठिकाणी, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. ठीक आहे, आता नंबर ऑफ एक्झाम्पल्स बघितल्यानंतर तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीनं समजेल. मेन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, एक्झाम्पल. आता हा जो नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरचा एक्झाम्पल आहे फक्त डिनॉमिनेटर मध्ये. मग ax + b आता न्यूमरेटर मध्ये हे दिलेलं आहे, तर आपल्याला ह्याला काही करायचं नाही. डिनॉमिनेटर मध्ये x-1 आणि या ठिकाणी x-2 आहे. मग काय करायचं, जो फर्स्ट, आता ह्या ठिकाणी 2 पॅरामीटर्स आहेत, x-1 आणि x-2, राईट. तर a/x-1 घ्यायचं प्लस घ्यायचं b/x-2 घ्यायचं. ठीक आहे, आता प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ही जी केस आहे ही केस आपल्याला या केसवरचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल बघू म्हणजे तुमचे पूर्ण डाउट्स क्लिअर होऊन जातात. क्वेश्चन नंबर 1, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन x-2 अपॉन x इन ब्रॅकेट x-1, राईट. मग आता सोल्युशन मध्ये काय करणार बघा, सोल्युशन तर जे काही क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते ऍज इट इज लिहून घ्या. x-2 अपॉन हे x इन ब्रॅकेट x-1 इक्वल्स टू, मग काय करायचं रे, न्यूमरेटरला काहीही करायचं नाही. डिनॉमिनेटर मध्ये या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा 2 या ठिकाणी पॅरामीटर्स आहेत, x आहे आणि x-1. म्हणजे फर्स्ट काय करायचं, a/x लिहून घ्यायचं प्लस b/x-1. चला लिहून घेऊया आपण. a/x घ्यायचा प्लस b/x-1, राईट. मी काय केलं, न्यूमरेटरला काहीच करायचं नाही, फक्त डिनॉमिनेटरचे a/x प्लस b/x-1. मग नेक्स्ट स्टेप, x-1 अपॉन x इन ब्रॅकेट x-1 ऍज इट इज इक्वल्स टू, याचं एलसीएम घ्या. ठीक आहे, एलसीएम काय येईल, हे x इन ब्रॅकेट x-1. आता एलसीएम घेतल्यानंतर ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, a इंटू x-1 प्लस b इन ब्रॅकेट x. बघा मी काय केलं, a इंटू x-1 प्लस हा साइन b इंटू x, म्हणजे हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, राईट. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. आता तुम्ही ह्या ठिकाणी केअरफुली जर ऑब्झर्व केलं तर ही तुमची लेफ्ट हँड साइड आहे आणि ही तुमची राईट हँड साइड आहे, राईट. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मधला डिनॉमिनेटर जो आहे बघा, x-1 आणि x-1, दोघांचा डिनॉमिनेटर हा सारखा आहे. दोघांचा डिनॉमिनेटर सारखा असेल तर हा काय होतो रे, कॅन्सल होतो. ठीक आहे, म्हणजे हे दोघांचा डिनॉमिनेटर काय झाला, कॅन्सल झाला. मग काय शिल्लक राहिलं, x-2 इक्वल्स टू a इन ब्रॅकेट x-1 प्लस b आणि हे ब्रॅकेट मध्ये x, राईट. मग काय करायचं आता, याला इक्वेशन नंबर, इथं इक्वेशन नंबर काय करा, 1 नाव द्या आणि इथे इक्वेशन नंबर 2 नाव द्या, राईट. मग आता इक्वेशन 2 मध्ये आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत, राईट. a आणि b च्या व्हॅल्यूज जर काढायच्या असतील तर काय करावं लागेल, फर्स्ट बघा x=0 घ्यायचं, म्हणजे a चा जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वेटिंग 0 करायचा, म्हणजे इक्वल्स टू 0 घ्यायचं. ठीक आहे, मग काय करतो मी या ठिकाणी x=0. मग आता पुट x=0 इन इक्वेशन 2. वी गेट इक्वेशन 2 मध्ये x ची व्हॅल्यू काय करायचं, 0. हे इक्वेशन 2 ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे. या इक्वेशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथं 0 घ्यायचं. तुम्ही मला सांगा मग, x च्या ठिकाणी 0 म्हणजे 0-2 इक्वल्स टू a इन ब्रॅकेट 0-1 प्लस b इन ब्रॅकेट x च्या ठिकाणी काय घ्यायचं, 0.
मग नेक्स्ट सॉल्व करा. 0 - 2 a इन ब्रॅकेट 0 - 1 -1 प्लस b इंटू 0. b इंटू 0 बरेच विद्यार्थी घाईघाईमध्ये बीच लिहितात. ठीक आहे, कोणत्याही नंबरला जर 0 न मल्टिप्लाय केलं, अल्फाबेट असू द्या नंबर असू द्या, 0च आन्सर येते. जर समजा 0 + b असलं असतं तर b आलं असतं. ठीक आहे, b इंटू 0 0च येते, म्हणजे b इंटू 0 काय येईल, इथं 0 येईल. ठीक आहे, हे -2 या ठिकाणी a इंटू -1 -a. ठीक आहे, मायनस दोन्ही साईडला मायनस आहे, लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला मायनस गेट्स कॅन्सल, म्हणजे 2 = a. म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, a ची व्हॅल्यू मिळाली 2. ठीक आहे, आता b ची व्हॅल्यू जर काढायचं असेल तर काय करावं लागेल रे तुम्हाला, b ची व्हॅल्यू जर काढायचं असेल तर b चा डिनॉमिनेटर इक्वेटिंग 0 करावं लागेल. x - 1 = 0. ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी आपण x - 1 = 0, x - 1 = 0. मग x इक्वल्स काय येते, x इक्वल्स टू हा -1 इक्वल्स टूच्या राईट हँड साईडला गेला तर प्लस होईल, म्हणजे x इक्वल्स टू 1 मिळालं. मग हे जे x इक्वल्स टू 1 मिळालं, ती x इक्वल्स टू 1 ची व्हॅल्यू कशामध्ये ठेवायचं, इक्वेशन 2 मध्ये ठेवायचं. ठीक आहे, मग पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2 वी गेट राईट. चला सांगा, इक्वेशन 2 मध्ये x च्या ठिकाणी 1 ठेवायचं आहे, म्हणजे x - 2 म्हणजे हे काय येईल, 1 - 2 इक्वल्स टू a ब्रॅकेट मध्ये x - 1, x च्या ठिकाणी 1 म्हणजे 1 - 1 प्लस b, x च्या ठिकाणी काय घ्यायचं, 1 घ्यायचं. ठीक आहे, मग आता याला सॉल्व्ह करून घ्या. 1 - 2 -1 राईट, कारण +1 आहे -2 आहे. a इन ब्रॅकेट +1 - 1 0 प्लस b इंटू 1 b. ठीक आहे, ही तर टर्म 0 झाली. a इंटू 0 0 राईट, 0 प्लस b काय येते, b येते, म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, -1 मिळाली. राईट, b ची व्हॅल्यू काय मिळाली, -1 मिळाली. ठीक आहे, मग a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. a ची व्हॅल्यू 2 मिळाली, b ची व्हॅल्यू -1 मिळाली. या दोन व्हॅल्यू काय करा, इक्वेशन 1 मध्ये पुट करा. ठीक आहे, मग इथे लिहा पुट a इक्वल्स टू 2 अँड b इक्वल्स टू -1 इन इक्वेशन 2 वी गेट राईट, वी गेट. ठीक आहे, मग काय करायचं, इक्वेशन 1 मध्ये 2 नाही, या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. राईट, a आणि b. बघा इथे a च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवायची, b च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवायची. ठीक आहे, चला ठेवा. मग हे जसंच तसं लिहून घ्या सुरुवातीचं, x - 2 अपॉन x इन ब्रॅकेट x - 1 इक्वल्स टू a च्या ठिकाणी काय ठेवायचं, 2 अपॉन x प्लस b ची व्हॅल्यू काय आहे, -1 अपॉन x - 1 इक्वल्स टू. बघा या ठिकाणी इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, प्लस मायनस काय होते, मायनस होते, म्हणून हे 2 अपॉन x -1 अपॉन x - 1 हे मिळालं तुम्हाला फायनल आन्सर. राईट, अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. एकदम इझी आहे, फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशन, याच्यामध्ये मार्क जाण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. राईट, जसं मॅट्रिसेस टॉपिक होता, इझी वाटतो तो, पण आपण एखादं जरी साइन प्लस मायनस झालं तर पूर्ण प्रॉब्लेम आपला रॉंग होतो. पण पार्शियल फ्रॅक्शन मध्ये फिक्स तुम्हाला थोडीशी जास्त प्रॅक्टिस करायची, तुम्ही फिक्स तुम्हाला ह्याचे मार्क्स मिळतील. आता मॅट्रिसेस तुम्ही चांगल्या प्रकारे जर प्रॅक्टिस केलात तर तिथले सुद्धा आपले मार्क जाणार नाहीत. ठीक आहे, आणि आपल्याला जाऊ पण द्यायचे नाही. राईट, चला हा झाला तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम. आता मेन प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये केस 1 वरती प्रोसेस हेच आहे, केस 2 मध्ये सुद्धा हीच प्रोसेस आहे, थोडंफार चेंज आहे, केस 3 मध्ये हीच प्रोसेस आहे, थोडंफार चेंज आहे. म्हणजे सुरुवातीला जर व्यवस्थित तुम्हाला समजलं, मग ह्या चॅप्टर सोबत तुमची चांगली लिंक लागते. एकदा चॅप्टर सोबत चांगली लिंक लागली की मग पुन्हा काही टेन्शन नाही, प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला करता येतो. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. क्वेश्चन नंबर 2, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन x + 4 अपॉन x²
प्लस एक्स. आता पहिल्या स्टेपमध्ये इथं बरेच विद्यार्थी गोंधळून जातात. ठीक आहे, तर मेन बघा आपल्याला काय करायचं आहे, सोल्युशन जे काही प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते ॲज इट इज लिहून घेऊया. एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स. आता मी काय करतो, ह्या दोघांमधनं एक्स कॉमन काढता येते मला, राईट. एक्स प्लस 4 अपॉन, बघा हे या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स आहे. ठीक आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे काय रे, एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इंटू एक्स. ठीक आहे, मग मी काय केलं, एक्स कॉमन काढलं ह्या दोघांमधून. स्क्वेअर म्हणजे इथं 2x आहे, 2x मधून 1x मी बाहेर काढला तर काय शिल्लक राहते, 1x राहते. हा प्लस साईन, इथला जो x आहे तो मी बाहेर घेतलेला आहे, म्हणजे इथं काय शिल्लक राहील, काहीच राहणार नाही. काहीच नाही म्हणजे 1 शिल्लक राहील, राईट. तर आपल्याला हे फर्स्ट स्टेप ज्याला समजली मग पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आता आपली प्रोसेस, x प्लस 4 x प्लस 4 अपॉन x इन ब्रॅकेट x प्लस 1, राईट. ठीक आहे, मग आता इक्वल्स टू a अपॉन काय, x प्लस b अपॉन x प्लस 1, राईट. पहिल्याच्या प्रॉब्लेम मध्ये मायनस होतं, या प्रॉब्लेम मध्ये प्लस होतं. बघा सेम होतं, a अपॉन x प्लस b अपॉन x मायनस 1. ठीक आहे, तर इथं काय आहे, प्लस आहे. मग याला काय करायचं, इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. ठीक आहे, मग ही स्टेप ॲज इट इज लिहून घ्या. एक्स प्लस 4 अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 इक्वल्स टू, टेकिंग LCM, एक्स प्लस 1, राईट. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन a इंटू एक्स प्लस 1 प्लस b इंटू एक्स, राईट. सेम प्रोसेस आहे, सेम प्रोसेस. बघा लेफ्ट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे हा काय होईल, कॅन्सल होईल, राईट. हा काय झाला, कॅन्सल झाला, राईट. मग काय शिल्लक राहिलं, जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते लिहून घेऊया. एक्स प्लस 4 इक्वल्स टू a इन ब्रॅकेट x प्लस 1 प्लस b इन ब्रॅकेट x. ठीक आहे, मग याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. काय नाव द्यायचं याला, इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. मग आता व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट करायचे आहेत आणि a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे. काय करायचं, व्हॅल्यू पुट करत असताना a चा जो डिनॉमिनेटर आहे, ठीक आहे, x म्हणजे x इक्वल्स टू 0 घ्या, इक्वेटिंग 0 करायचं. a चा जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वेटिंग 0, b चा जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वेटिंग 0. इक्वेटिंग 0 म्हणजे इक्वल्स टू 0 घ्यायचं. ठीक आहे, x इक्वल्स टू 0 घ्या. मग x इक्वल्स टू 0 इक्वेशन 2 मध्ये पुट करा. इक्वेशन 2 मध्ये ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथं 0 ठेवायचं, म्हणजे तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळणार. मग b ची व्हॅल्यू काढत असताना x प्लस 1 इक्वल्स टू 0 घ्या. मग x इक्वल्स टू प्लस 1 जो आहे तो इक्वल्स टू च्या त्या साईडला गेला, म्हणजे राईट हँड साईडला गेला तर -1 होतो. -1 इक्वेशन 2 मध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळते. अशा प्रकारे a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. चला मग काढू आपण. x, a चा डिनॉमिनेटर x आहे, x इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग आता इथंच लिहितो मी, पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2 वी गेट, राईट. तर x च्या ठिकाणी 0, x प्लस 4 म्हणजे 0 प्लस 4 इक्वल्स टू a इन ब्रॅकेट x च्या ठिकाणी काय ठेवायचं, 0 प्लस 1 प्लस b इन ब्रॅकेट x च्या ठिकाणी काय ठेवायचं, 0. ठीक आहे, ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथं 0. इक्वेशन 2 मध्ये 0 प्लस 4 a इन ब्रॅकेट 0 प्लस 1 b इंटू 0 4 इक्वल्स टू a इंटू 1 a. ठीक आहे, a प्लस 0, राईट. म्हणजे 4a प्लस 0 काय येते, a येते, म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 4 मिळाली. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, b ची व्हॅल्यू काढायचं आहे. b ची व्हॅल्यू काढत असताना काय करायचं, x प्लस 1 इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग हा x प्लस 1 इक्वल्स टू 0, देअरफॉर x इक्वल्स टू -1. ठीक आहे, हा +1 राईट हँड साईडला गेला, -1 झाला. मग काय करा, पुट x इक्वल्स टू -1 इन इक्वेशन 2 वी गेट. ठीक आहे, इक्वेशन 2 मध्ये x ची व्हॅल्यू -1 ठेवायची. ठीक आहे, मग ठेवा ह्याच्यामध्ये -1.
हा हे इक्वेशन 2 सांगा मला. -1 + 4 = a इन ब्रॅकेट x + 1 म्हणजे x च्या ठिकाणी -1 + 1 प्लस b आणि x च्या ठिकाणी -1 राईट. हा नेक्स्ट -1 + 4 3 येईल राईट. a -1 + 1 0 प्लस b हे b × -1 म्हणजे या ठिकाणी -b येईल राईट. -b येईल म्हणजे हे 3 a × 0 0 होईल. हे प्लस मायनस मायनस होईल म्हणजे हे b येईल. ठीक आहे 3 मग हे -b म्हणजे b = काय येते मग -3. ठीक आहे b ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली -3. मग a आणि b च्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. ठीक आहे मग इथे लिहा पुट a = किती मिळालं 4 and b = -3 in इक्वेशन 1 we get. ठीक आहे इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 ह्या ठिकाणी आहे मग ही सुद्धा टर्म ॲज इट इज लिहून घ्यायचं. x + 4 अपॉन x इन ब्रॅकेट x + 1 ब्रॅकेट क्लोज = a. a ची व्हॅल्यू काय आहे 4 अपॉन x प्लस b ची व्हॅल्यू काय आहे -3 अपॉन x + 1. बघा a आणि b च्या व्हॅल्यू इथं ठेवलं मी. a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू बाकी ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. मग हे प्लस मायनस काय होते रे मायनस होते. मग पुन्हा लिहून घ्यायला 4 अपॉन x मायनस कारण की हा प्लस मायनस मायनस 3 अपॉन x + 1. ठीक आहे हे मिळालं तुम्हाला फायनल आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. ठीक आहे एकदम इझी आहे. ठीक आहे फक्त तुम्हाला काय करावं लागते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे मॅथमॅटिक्स मध्ये हा रूल तंतोतंत जुळतो. जो जास्त प्रॅक्टिस करतो मॅथमॅटिक्सच्या प्रॉब्लेमची त्याला कोणताही प्रॉब्लेम परीक्षेमध्ये सॉल्व करता येतो. ठीक आहे ज्याची जास्त मेहनत ज्याची जास्त प्रॅक्टिस त्याला 100% मार्क्स येतात. नाही ते काय विद्यार्थी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात. सर मला समजलं प्रॅक्टिस करायची गरज नाही. ठीक आहे असे विद्यार्थी लास्टला कमी पडतात पेपरच्या समोर. आपल्याला सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत सेम मेहनत आपली कंटिन्युटी ही राहिलीच पाहिजे. ठीक आहे आणि आपल्याला ती ठेवायची आहे तरच स्कोर होते. नाहीतर सुरुवातीला आपण खूप जास्त प्रॅक्टिस केलं सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित केलं आणि लास्टला रिव्हिजनला कमी पडलो तरी स्कोर येत नाही. ठीक आहे आता जेवढी तुम्ही जास्त मेहनत करायला हीच मेहनत लास्ट पर्यंत आपल्याला करायची आहे. ठीक आहे काय विद्यार्थी फॉर्म मध्ये 1-2 दिवस खूप जास्त अभ्यास करतात आणि 4 दिवस बुकच उघडत नाही. ठीक आहे असे करणारी विद्यार्थी ठीक आहे ते लास्टला त्यांचा स्कोर होऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा दररोज आपल्याला प्रॅक्टिस करायचीच आहे. चला थर्ड प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 3 रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन x + 5 अपॉन x² - x. आता तुम्ही मला सांगा काय करणार डिनॉमिनेटरला. ठीक आहे हा काय करणार सांगा बरं कोण सांगते एनीबडी. बरेच विद्यार्थी म्हणत आहेत सर डिनॉमिनेटर मधून x कॉमन काढा. राईट व्हेरी गुड. डिनॉमिनेटर मधून काय करायचं x कॉमन काढायचं. मग काय मिळते x ब्रॅकेटमध्ये x - 1. मग पुन्हा सेम प्रोसेस फक्त अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये x इन ब्रॅकेट x + 1 होतं इथं पुन्हा x इन ब्रॅकेट x - 1 येणार आहे. ठीक आहे सेम प्रोसेस आहे राईट. चला x + 5 अपॉन x² - x = x + 5 अपॉन या दोघांमधून काय कॉमन काय काढायचं x कॉमन काढलं काय शिल्लक राहिलं इथं x हा मायनस x तर आपण कॉमन काढलं बाहेर काढलं तर काय शिल्लक राहणार आहे काहीच नाही म्हणजे 1. ठीक है जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है भगवान. राईट आता तुम्ही ज्या देवाला मानता समजा ते ज्याचं जगामध्ये कोणीच नाही त्याचं ईश्वर अल्लाह जे काही तुम्ही मानता समजा ठीक आहे ते ठीक आहे त्याला आपण भगवान म्हणूया. तसंच या ठिकाणी x जर कॉमन काढलं इथून काहीच राहत नाही म्हणजे काय 1. राईट चला नेक्स्ट मग काय करणार आता नेक्स्ट काय करायचं कोण सांगेल. हे जे मिळाले आपल्याला हे ॲज इट इज आपण इथे लिहून घेऊया x + 5 अपॉन
x in bracket x minus 1 a upon x plus b upon x minus 1 राईट. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं, इक्वेशन 1 म्हणा सर. चला इक्वेशन 1 म्हणूया. मग नेक्स्ट याचं एलसीएम घ्या, x प्लस 5 अपॉन x इन ब्रॅकेट x मायनस 1 इक्वल्स टू याचा एलसीएम काय येईल, x इन ब्रॅकेट x मायनस 1. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन a इंटू x मायनस 1 हा प्लस b इंटू x क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. राईट. मग हा याचा डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे हे काय होऊन जाईल, कॅन्सल. ठीक आहे, कॅन्सल झाला. हा मग शिल्लक काय राहिलं सर, शिल्लक राहिलं x प्लस 5 a इन ब्रॅकेट x मायनस 1 प्लस b इन ब्रॅकेट x. राईट. ठीक आहे. हा मग काय करणार आता, याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. काय नाव द्या याला, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2 दिलं. आता ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. ए आणि बी च्या व्हॅल्यू जर काढायच्या असतील तर सेम ए चा जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वेटिंग 0 करायचा म्हणजे ए ची व्हॅल्यू मिळते, आणि बी चा जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वेटिंग 0 करायचं. ठीक आहे. हा चला फर्स्ट काय करूया आपण, x इक्वल्स टू 0 पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2 वी गेट. राईट, x ची व्हॅल्यू 0 ठेवायचं इक्वेशन 2 मध्ये. मग हे 0 प्लस 5 इक्वल्स टू a इन ब्रॅकेट 0 मायनस 1 प्लस b इन ब्रॅकेट 0. राईट, 0 प्लस 5 a 0 मायनस 1 प्लस b इंटू 0. ठीक आहे, म्हणजे 5 हे a इंटू मायनस 1 म्हणजे मायनस a, म्हणजे a इक्वल्स टू काय येते, -5. ठीक आहे, a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. किती मिळाली, -5 मिळाली. राईट, a ची व्हॅल्यू आपल्याला -5 मिळाली. नेक्स्ट आता b ची व्हॅल्यू काढायचं आहे. b ची व्हॅल्यू काढायचं झालं तर x मायनस 1 इक्वल्स टू 0 घ्यायचं. चला घेऊया मग. हा x -1 इक्वल्स टू 0. तर x इक्वल्स टू काय येते रे, -1चं हे +1 होईल. ठीक आहे, -1 त्या साईडला गेला तर काय होईल, +1. मग काय करणार, x इक्वल्स टू, ठीक आहे, x इक्वल्स टू 1 पुट करायचं. पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2 वी गेट. राईट, इक्वेशन 2 मध्ये ठेवायचं. चला इक्वेशन 2 मध्ये, इक्वेशन 2 ह्या ठिकाणी x प्लस 5, x च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, 1. ठीक आहे, 1 प्लस 5 इक्वल्स टू a इन ब्रॅकेट x मायनस 1 म्हणजे 1 मायनस 1. ठीक आहे, प्लस b ब्रॅकेट मध्ये x म्हणजे x च्या ठिकाणी 1 ठेवायचं. 1 प्लस 5 6, हे a 1 मायनस 1 0 प्लस b इंटू 1 b. ठीक आहे, हे 6 a इंटू 0 0 आणि हा b 6 0 प्लस b b म्हणजे b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 6 मिळाली. मग ह्या व्हॅल्यू काय करणार, इक्वेशन 1 मध्ये पुट करणार सर. मग आम्हाला फायनल आन्सर मिळेल. मग करा. ठीक आहे, चला पुट a इक्वल्स टू काय, -5 and b equals to 6. right, in equation 1 we get equation 1 मध्ये ठेवायचं. ठीक आहे, इक्वेशन 1 आपल्याला इथं आहे, हे पण ॲज इट इज लिहून घ्यायचं. हा x प्लस 5 अपॉन x इन ब्रॅकेट x मायनस 1 इक्वल्स टू a च्या ठिकाणी काय करायचं, -5 अपॉन x प्लस b च्या ठिकाणी काय, 6 अपॉन x मायनस 1. ठीक आहे, तर हे मिळालं तुम्हाला फायनल आन्सर. ठीक आहे, तर हे काय मिळालं तुम्हाला, फायनल आन्सर. अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. राईट.
ठीक आहे, तर हे आहे फायनल आन्सर. तर हे पार्शियल फ्रॅक्शन खूप इझी आहेत, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस लागते. मी आजच्या लेक्चरमध्ये जे 3 प्रॉब्लेम शिकवलेले आहेत याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. आपल्याला केस 1 मधले बघत आहोत, मग त्यानंतर केस 2 मधले बघायचे आहेत, त्यानंतर केस 3 मधले बघायचे आहेत. ठीक आहे, तर पुढचे जर तुम्हाला व्यवस्थित समजाव प्रॉब्लेम अशी इच्छा असेल तर हे 3 प्रॉब्लेम परफेक्ट करा, म्हणजे न बघता तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे, तर पहिल्यांदा व्हिडिओ व्यवस्थित बघा, समजून घ्या, मग फक्त क्वेश्चन लिहा, मग सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या 3 प्रश्नांची चांगली प्रॅक्टिस झाली तर पुढचे तुम्हाला खूप इझी जातील. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.